नमस्कार. आस्वाद म्हणांचामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला मग बनवूया क्रिसमस स्पेशल प्लम केक. आणि तोही जो आपण बनवला आहे तो की रम फ्री, त्याचबरोबर एग फ्री म्हणजेच एगलेस केक आपण बनवणार आहे. तर चला लवकर बघूया आपली रेसिपी. तर तुम्ही बघू शकता ह्याला टेक्स्चर किती छान आलेलं आहे, त्याचबरोबर लुकही किती सुंदर आलेला आहे, जे की आपण फ्रूट्स आणि नट्स यूज केलेले आहेत. म्हणजेच आपण ऑरेंज ज्यूस यूज करून बनवतो आहे. आणि त्याचबरोबर हा एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो. नक्की बनवून बघा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला झटपट बघूया कसा बनवायचा तो. इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप म्हणजेच 2 ऑरेंजेसचा मला इथे ज्यूस लागला आहे. अर्धा कप एवढा प्युअर ऑरेंज ज्यूस मी घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे काही नट्स घेतलेले आहेत, जसे की आपले काळे मनुके, त्याचबरोबर नॉर्मल मनुके, त्याचबरोबर मी काही काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत. तर हे सगळं आपण ह्या ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करून घेणार आहे, म्हणजेच भिजवून घेणार आहे, जेणेकरून आपला केक खाताना हे सर्व जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते मऊ लागले पाहिजेत. कारण जेव्हा आपण बेक करतो म्हणजेच त्यांना गरम करतो आपल्या केकमध्ये, तर ते अजून कडक होतील. त्यामुळे आपण एकदा सोक करून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी चेरी आणि टूटी फ्रुटी सोडून बाकी सगळं काही सोक करून घेतलं आहे. त्याचबरोबर मी इथे नॉर्मल शुगर घेतलेली आहे, आपली साखर घेतलेली आहे नॉर्मल, जी की हाफ कप एवढी घेतलेली आहे मी, आणि ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण अर्ध्या तासांसाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहे, जेणेकरून हे पूर्ण आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते पूर्ण फुगून वरती आले पाहिजेत. आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहे त्याची. तर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी ठेवून देतो आहे. अर्ध्या तासानंतर आपण चेक करूया की अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपले जे मनुके आहेत ते सुद्धा तरंगलेत, म्हणजेच ते वरती एकदम व्यवस्थित फुलून आलेले आहेत आणि आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. तर त्यानंतर आपण याच्यामध्येच आता सगळं काही मिक्स करून घेऊया ह्या सेम बाउलमध्ये. तर त्याच्यासाठी मी इथे जे काही आपलं बाजूला काढून ठेवलेली टूटी फ्रुटी होती, यातली थोडीशी तुम्ही काढून ठेवू शकता. माझ्याकडे एक्स्ट्रा होती म्हणून मी त्यातली काढली नाही. तर इथे मी काही चेरीज ठेवलेली आहेत. तर त्याचबरोबर जेव्हा आपण वरती टॉपिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला लागेल म्हणून मी शिल्लक ठेवलेली आहे. त्यानंतर मी इथे 1/4 कपमध्ये तेल घेतलेलं आहे, कोणत्याही वासाविरहित असं, म्हणजेच की आपलं नॉर्मल जे तेल असेल ते यूज करू शकता. मस्टर्ड ऑइल वगैरे यूज करू नका, कारण त्याचा वास लागेल. त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, त्याचबरोबर 1 चमचा एवढं बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 1 कप मैदा, हे सर्व मिश्रण एकाच पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपण फिरवून घेऊन मिक्स करून घेणार आहे. कोणत्याही प्रकारच्या गाठी झाल्या नाही पाहिजे याच्यामध्ये. तर एकाच डायरेक्शनने एकदम हळूवार पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. आणि याच्यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा पाणी ॲड करण्याची गरज नाही. जर का तुम्ही प्रमाण एकदम व्यवस्थित घेतलं तर, म्हणजे जसं की अर्धा कप 1 कप हे जर का एकाच मेजरमेंटने, जसं तुमच्याकडे कप अवेलेबल नसेल तुम्ही वाटीच्या सहाय्याने घेऊ शकता, किंवा एखादं भांडं तुम्ही एक फिक्स करा, त्याच याने तुम्ही व्यवस्थित मापं घेऊ शकता. त्यानंतर इथं मी एक टीन घेतलेला आहे, जो की माझ्याकडे ब्रेड टीन होता, आणि त्याचबरोबर त्याला मी तेल लावून वरती बटर पेपर यूज केलेला आहे, जेणेकरून मला तो इझिली काढता पण येऊ शकतो आणि कुठेही जळणार नाही याच्यासाठी. तर सगळं बॅटर मी याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलं आहे. एकदा दोनदा टॅप करून घ्यायचं व्यवस्थित त्याला. आणि त्यानंतर आपण जे काही आपले चेरीज ठेवलेल्या होत्या तर त्या वरती डेकोरेशनसाठी ठेवलेल्या होत्या, त्या व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायच्यात. त्यानंतर टूटी फ्रुटी आणि जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. हा केक यासाठीच सगळ्यात जास्त मला आवडतो, कारण याच्यामध्ये आपण जे कोणतेही फ्रूट्स आवडतात आपल्याला ते ॲड करू शकतो. हा टी टाईम केक म्हणून सुद्धा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता, किंवा तुमचे गेस्ट वगैरे आलेले असतील. असं काही नाही की आपण क्रिसमस सेलिब्रेट नाही करत म्हणून हा केक नाही बनवू शकत. पण जर तुमच्या घरातल्या मुलांना जर तुम्ही हा केक दिलात, ज्यांना की फ्रूट नट्स आवडत नसतील, तर त्यांना तुम्ही हे केकच्या सहाय्याने देऊ शकता. तर त्याच्यासाठी हा एकदम परफेक्ट केक आहे. त्याचबरोबर हा आपण बेक करून घेणार आहे 180 डिग्रीवरती 10 मिनिटांसाठी. मी प्रीहीट करून घेतलेला ओव्हन होता, आणि त्यानंतर हा केक आपण 30 मिनिटांसाठी ते 45 मिनटं, म्हणजे की 30 ते 45 मिनटं 180 डिग्रीवरती एकदा 30 मिनिटांनंतर चेक करून घ्या. जर केक बेक झालेला असेल, सुरी एकदम क्लीन जर निघाली, तर त्यानंतर बेक करण्याची गरज नाही. बट जर नाही निघाली, त्याला जर थोडंफार लागलेलं असेल, तर 15 मिनटं अजून बेक करून घ्या.
त्याचा कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि त्याचा फ्लफीनेस तुम्ही बघू शकता की केक केवढा आपला वरतीपर्यंत आलेला आहे, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित बेक झालेला आहे. जर तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा, प्रीहीटेड कढईमध्ये सुद्धा 45 मिनिटांपर्यंत लो फ्लेमवरती करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही केकला किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि किती सुंदर हा केक टेस्टलासुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे एकदा नक्की बनवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.